नमस्कार. मी डॉक्टर स्वप्नील खेडे, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आर्थ्रोस्कोपी सर्जन, ओटस हॉस्पिटल कल्याण येथे कार्यरत आहे. आपण एक पेशंट संदर्भात आज बोलत आहोत. हा पेशंट एक 23 वर्षाचा पुरुष याकडे ओपीडीला आला. पेशंटला ट्रेन चढताना त्याच्या खांद्याला इंजरी झाली, जेणेकरून त्याचा खांदा निसटला गेला. पेशंटला या अगोदर सुद्धा सिमिलर प्रॉब्लेम्स होऊन गेलेले होते. पेशंट याला आपण रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन असं म्हणतो. पेशंट जेव्हा मला ओपीडीत भेटलं त्याच्यानंतर आपण काही क्लिनिकल टेस्ट त्यांच्यावर केले आणि त्यांच्या MRIवर आपल्याला कळालं की पेशंटला ग्लिनॉइड बोन लॉस म्हणजे जी खांद्याची वाटी आहे ती सुद्धा त्याची झिजली होती आणि त्यात 15 ते 16% असा बोन लॉस आपल्याला MRIच्या रिपोर्टमध्ये आढळलं. हे सगळं पाहून पेशंटला आपण सर्जरीसाठी ॲडवाईस केलं. सर्जरीचं प्रमाण म्हणजे याला लॅटार्जी प्रोसिजर किंवा बोन ग्राफ्टिंग असं बोललं जातं. जिथे जी वाटी झिजली गेलेली असते त्याच्यासमोर एक बोन ग्राफ्टिंग करून पुन्हा वाटीची पूर्ण एरिया आपण त्याची रिस्टोअर करतो. ह्याच्यानंतर 2 आठवड्यासाठी आपण पेशंटला बेल्ट किंवा ब्रेसमध्ये आपण इमोबिलाइज ठेवलं आणि त्याच्यानंतर पेशंटला फिजिओथेरपी चालू केली, एक्सरसाइज आणि व्यायाम चालू केला. आज पेशंटला 3 महिने ऑपरेशननंतर झालेले आहेत आणि पेशंटचा पूर्ण खांदा अक्षरशः एकदम नॉर्मल ऑपोजिट साईडसारखा पूर्ण वर जात आहे. थँक्यू. नमस्कार, मी किरण निंबा चौधरी, राहणार बदलापूर. मी बदलापूर ते नागपूर प्रवास करत होतो. प्रवासादरम्यान बदलापूर स्टेशनवरती मी चढत असताना माझा हात चढताना माझा हातला झटका बसला शोल्डरला. तो डिस्लोकेट झाल्यानंतर माझा हात वरती मुवमेंट म्हणजे जात नव्हता, म्हणजे मुवमेंट करत नव्हता. त्यानंतर मी कल्याण पोर्टिस हॉस्पिटल येथे आलो व तिथे आल्यानंतर मला स्वप्नील केनी सर ऑर्थोपेडिक येऊन मला OPDला भेटले. त्यांनी मला MRIमध्ये लिव्हरन्स 52% फाटलेले असे सांगितले व 15 ते 16% बोन पण लॉस झालेला सांगितला. त्यांनी मला सर्जरी करण्यास सांगितले की सर्जरी नंतर हात पूर्णपणे बरा होईल. मग मी सर्जरी करायला त्यांना हो सांगितले. त्यानंतर सर्जरी केली. त्या सर्जरी करून 3 महिने आता मला कंप्लीट आले. त्यामध्ये मी सर्जरी आणि फिजिओथेरपी हे कंटिन्यू फॉलो करत राहिलो. त्यानंतर आता माझा तुम्ही बघू शकता माझा हात हा पूर्णपणे मुवमेंट होत आहे. पहिले मुवमेंट होत नव्हता, तर आता पूर्णपणे मी व्यवस्थित आता माझा जॉबलाही जातो, व्यवस्थित ट्रॅव्हलिंगही करतो आहे आणि आता माझा हात पूर्णपणे बरा झाल्यानंतर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मला सर्जरी करून खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स करून माझा हात पूर्णपणे बरा केला व इथले स्टाफ व स्वप्नील केनी सर यांचे पोर्टिस हॉस्पिटल यांचे सगळ्यांचे मी मनस्वी आभार मानतो. धन्यवाद.